नमस्कार. आमच्याकडे म्हणजे आमच्या भागात, आमच्याकडे नाहीये म्हणजे आमच्या घरी, आमच्या भागामध्ये तेलंगणामध्ये आज वरलक्ष्मी पूजा आहे. ती श्रावणात काहीतरी केली जाते, पण मला अजून पूर्ण डिटेल तिच्याबद्दल काही आयडिया नाहीये. मी आता त्या पूजेलाच निघालीये. माझ्या मैत्रिणीकडे आहे ती पूजा. ती इथलीच आहे प्रॉपर, त्याच्यामुळे मग तिने मला इन्व्हाइट केलंय. मग आता मला गेल्यावर कळेल की नक्की काय पूजा आहे, तसं मी एक्सप्लेन करेल नंतर तुम्हाला. मस्त साडी-बिडी घातलीये. चांगली म्हणजे जसं की आपल्याकडे हळदी-कुंकू वगैरे असे काहीतरी करतात ना, तसं ते बोलवतात म्हणे की हळदी-कुंकू वगैरे असतं आणि जेवणासाठी बोलवलंय तिने, तर जेवण वगैरे असणार आहे. पण अजून मला काहीच खरं सांगायला गेलं तर काही आयडिया नाहीये. पण गेल्याशिवाय पण कळणार नाही ना, म्हणून म्हटलं चला जाऊयात. मी थोडी संकोच करत होती, जाऊ का नको, जाऊ का नको? मग त्यात दुसरी एक फ्रेंड म्हटली की "नाही, नाही, हे असं नको करू. एवढी छान पूजा आहे, ती कसं कोणाला मिळत नाही वगैरे आणि खूप छान बनवतात, असं तसं बघ." म्हटलं ठीक आहे, चल येते मी पण. आधी जाऊन येते मी पूजेला. पूजेला जाऊन आले मी आत्ताच. वरलक्ष्मी पूजाच म्हणतात आणि म्हणजे मोस्टली आपण कसं करतो आपल्याकडे लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्म्या असतात, महालक्ष्मी असते, गणपतीमध्ये गौरी वगैरे, तेव्हा जशी पूजा केली जाते त्याच टाईपची पूजा असते. बऱ्यापैकी सिमिलरच असतं, असं वेगळं काही नव्हतं. म्हणजे असं की वेगळ्या स्टेटमध्ये वेगळं आहे का, असं काही नाही. सेम बऱ्यापैकी आहे. आणि जेवणाचं थोडंसं वेगवेगळे राईसचे आयटम असतात त्यांचे जास्त. आणि मस्त असं ते टिक्का वगैरे करणं आणि हे असे पायांना इकडे ना ही अशी हळदी लावायची पद्धत आहे. प्रत्येक सुवासिनीला ते असे घरात म्हणजे पूजेला बोलवलं की अशी हळदी लावतात पायाला. इकडे असं गालाला लावतात. मी ना मला हे आता माहिती झालंय. मी फर्स्ट टाईम जेव्हा इथे आली आणि दिवाळीत मला बिल्डिंगमध्ये एका ठिकाणी पूजेला बोलवलं ना, पहिले आम्ही राहत होतो तिथे. तर मला काही कळतच नव्हतं की काय करायचं. मग पण त्यांना ना म्हणजे हिंदी चांगलं येत होतं. मग त्यांना म्हटलं, "तुम्ही मला सांगा आणि काय करायचं?" आणि ते मराठीच होते, पण ते इथले मराठी होते, हैदराबादी मराठी होते ते. त्याच्यामुळे मग ते मला सांगत होते की असं करतात, तसं करतात. त्यामुळे आता मला ते माहिती झालंय की काय करायचं असतं गेल्यावरती, म्हणजे कन्फ्युजन होत नाही आता. आता कपडे वगैरे चेंज करते, थोडा आराम करते. खाऊन-खाऊन दमली आहे. पूजेच्या इथे. सारखे बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय ना, त्याचा खूप आवाज येत असेल तुम्हाला. म्हटलं आता पनीर पण बनवायचंय मला, ते पण बनवून घेते. मी आधी पनीर बनवते आणि मग थोडा आराम करते. आता पनीर बनवायला घ्यायला लागेल पहिले. हं. पनीरला आता मी इथे रेस्ट करायला ठेवून दिले. आता असं करते, मी पण थोडी रेस्ट करून घेते. म्हणजे पनीर रेस्ट होईपर्यंत माझं पण रेस्ट होईल. मला आराम करून झालाय, बराच वेळ झालाय आता. स्वयंपाक करून घेते सायंकाळचा.
ते आता जे पनीर बनवलं ना त्याचीच भुर्जी बनवते. मला ते तुम्हाला दाखवायचंच विसरले. मी पटकन काढलं, पटकन त्याचं लगेच चुरा वगैरे करायला घेतला म्हणजे भुर्जीसाठी. मग आठवलं अरे आपल्याला दाखवायचंच राहिलं व्हिडिओमध्ये. पण आज आहे ना पनीर पाहिजे तसं छान बनलं पण नव्हतं. मी बनवतानाच बोलले ना तुम्हाला की असं दूध पाहिजे तसं फाटलंच नाही. काय प्रॉब्लेम झाला सांगता येणार नाही. पण ठीक आहे भुर्जी बनवण्यापुरतं आणि असे खूप छान पीसेस नाही झाले. असे थोडं साईडला तुटतच होतं आज पनीर. तर भुर्जी बनवून घेते. पनीर भुर्जी. श्रावणात अंडा भुर्जी नाही तर पनीर भुर्जी खाऊयात. काय बनवते? सगळ्यांचं फेवरेट पनीर भुर्जी. आज ताजं बनवलंय ना पनीर. मग विचार केला की त्याच बनवून टाकूयात ओके. फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा. म्हटलं आजच बनवून फ्रेश. सिंपल भाजी बनवते. जास्त मसाले नको. मला कंटाळा पण आला होता म्हणजे मी पटकन पनीर भुर्जी 5 मिनिटात रेडी होणार. भाजी बनवत असतानाच थोड्या वेळात आमच्याकडे लाईट गेली. त्याच्यामुळे मला पुढे काही शूट घेता आलं नाही. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच एंड केला. सो बाय बाय.